जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रामधल्या पर्यटक सुद्धा जखमी, 2 पर्यटकांचा मृत्यू। टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी। पहिलीपासून हिंदी अनिवार्य नाही, मोठ्या विरोधानंतर राज्य सरकारचं एक पाऊल मागे, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। वाढदिवसाला काकी सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेताना युगेंद्र पवार कॅमेरामध्ये कैद। काकी आणि अजित काकांबद्दल प्रेम आणि आदर कायम, युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुनेत्रा पवार एकत्र। जनतेच्या कामांसाठी एकत्र यावं लागतं, अजित पवारांबरोबरच्या भेटीवरती शरद पवार यांनी मौन सोडलं। सरकारमधल्या प्रतिनिधींशी बोलण्यामध्ये काय चुकीचं, असाही सवाल। युगेंद्र पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद पवारांकडून खास शैलीमध्ये शुभेच्छा। आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत म्हणत आजोबांना नातवाच्या लग्नाचे वेध। उद्धव ठाकरे हे मुंबईमधल्या लँड स्कॅमचे बादशहा, भाजपचे नेते आशिष शेलार यांचा हल्लाबोल। आशिष शेलारांची ऑडिओ क्लिप व्हायरल। राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा पुढच्या महिन्यामध्ये शक्य। राज ठाकरे 30 एप्रिलला तर उद्धव ठाकरे 4 मे रोजी परदेशामधून परतणार। उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक, संजय राऊतांची माहिती। मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानं 4,63,000 मच्छीमारांना होणार फायदा। तर गोसीखुर्द प्रकल्पाला 26,000 कोटींचा निधी। भंडारा, चंद्रपूर, नागपूरच्या शेतकऱ्यांना होणार लाभ। शरबत जिहादच्या वक्तव्यावरती बाबा रामदेवांना दिल्ली हायकोर्टानं फटकारलं। कोर्टाच्या अंतरात्म्याला झटका लागल्याचं मत। रूह अफजानं घेतली होती कोर्टात धाव। पाणी टंचाईवरती मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर उपलब्ध पाणी साठ्यामधून पुरवठा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, उपमुख्यमंत्र्यांची माहिती। जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्यास माफी मागतो, अल्पसंख्याक आयोगामधल्या सुनावणीच्या दरम्यान मुंबई मनपाची भूमिका। पालिका अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल का करू नयेत, असा आयोगाच्या अध्यक्षांचा पालिकेला सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।